नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द पाम खांबेटे यांच्या विलक्षण सत्यकथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, ऐकूयात द पाम खांबेटे लिखित खोडकर भूत. श्रीमती व्हाय स्ट्रँड नावाच्या एका अमेरिकन लेखिकेनं आपल्या घरात वावरणाऱ्या एका खोडकर भूताची हकीकत 68 सालच्या मे महिन्यात प्रसिद्ध केली होती. ही लेखिका आणि तिचे कुटुंबीय यांचा भूताखेतांवर मुळीच विश्वास नव्हता. पण आता प्रत्यक्ष आलेल्या अनेक अनुभवांमुळे त्यांचं मत बदललेलं आहे. तर श्रीमती स्ट्रँड आपल्या त्या लेखात म्हणते, 3 वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबातली सगळी मंडळी शुद्ध जडवादी होती. कुठल्याही प्रकारचं अतिभौतिक अस्तित्व आम्ही मानत नव्हतो. आमचा ईश्वरावर विश्वास आहे, पण भूतखेतं, चेटूकमाटूक असल्या गोष्टींवर मात्र आमचा अजिबात विश्वास नव्हता. असा विश्वास कोणी बोलून दाखवला तर आम्ही त्यांची चेष्टा करत असू. पण आता खुद्द आमच्या स्वतःच्या घरात एक भूत वावरत असल्यामुळे आम्ही या श्रद्धाळू माणसांना हसायचं सोडून दिलं आहे. माझ्या पतीचं नाव के. आम्हाला सुशिक्षित म्हणता येईल इतकं माझं आणि केचं विद्यालयीन शिक्षण झालेलं आहे. आम्ही दोघंही आता वयानं प्रौढ आहोत. आमच्या दोघांमध्ये ही विनोदबुद्धी आहे. आम्हा उभयतांची देवावर दृढ श्रद्धा आहे. माझा पती के हा सान अँटिनिओमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर FAAच्या नोकरीत आहे. तो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून काम करतो. त्याचं वय आज 53 वर्षांचं आहे. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांचीही लग्न झाली आहेत आणि ती आपापला संसार करत आहेत. आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये इतरांप्रमाणे आमच्यापुढेही अनेकदा अनेक प्रकारचे बिकट प्रश्न उभे राहिले होते. ते विविध प्रश्न सोडवताना आम्ही नेहमी विवेचक बुद्धीचा आणि डोळस चिकित्सक विचारांचा अवलंब केलेला होता. पण आता घडत असलेल्या घटनांपुढे मात्र विवेचक बुद्धी लंगडी पडतीये असा आम्हाला अनुभव यायला लागला आहे. आमच्यामध्ये कोणत्याही गूढशक्ती नाहीत. आमच्यात अतिंद्रिय ज्ञानाचं सामर्थ्य नाही. लोकभ्रमाला बळी पडायची आमची वृत्ती नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सूचनांच्या आहारी जाण्याचा आमचा स्वभाव नाही. आज आमच्या घरात जो लोकविलक्षण प्रकार चालू झाला आहे त्याला देखील केव्हा तरी एखादं तर्कसंगत आणि बुद्धिग्राह्य कारण सापडू शकेल अशी अजूनही आमची भावना आहे. अनेक ठिकाणी भानामतीचे प्रकार घडल्याची उदाहरणं मी वाचली आहेत, ऐकली आहेत. पण भानामतीमध्ये काही मोजकेच ठराविक प्रकार पुन्हा पुन्हा घडत असतात. आमच्या घरात मात्र दरवेळी काहीतरी नवनवा प्रकार घडत आला आहे. आमच्या या भूताला प्रत्येक वेळी उपद्रवाची नवीन नवीन युक्ती सापडते आहे असं आम्हाला आढळून आलं आहे. हा जो कोणी आमच्या घरात ठाण मांडून आहे, तो संबंध असो, यक्ष असो, पिशाच्य असो, त्याच्या बाबतीत एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे. तो उपद्रवी खोडकरपणाचा अगदी मूर्तिमंत नाही अमूर्तिमंत अवतार आहे. आम्ही 1959 सालात एक लहानसं घर विकत घेतलं. त्या घराला मागवून अधिक खोल्यांचे फाटे फुटत गेले. इथे एखादी खोली वाढव, तिथे एखाद्या खोलीची जोड दे, असं करत करत आम्ही मूळ घराचा बराच मोठा विस्तार केला आहे. दिवाणखाना, भोजनघर, जोड खोल्यांचं स्वयंपाकघर, रेडिओ घर, अभ्यासिका आणि 2 शयनगृह असं आमचं सध्याचं घर आहे. आमच्या घरातल्या अदृश्य पाहुण्याचे चाळे बहुधा नेहमी शयनगृहात, अतिथीगृहात आणि विशेष करून माझ्या अभ्यासिकेत चालू असतात. अभ्यासिकेला आता तर भूतघर हेच नाव पडलं आहे. 1965 सालच्या उन्हाळ्यात या भूताचा वावर सुरू झाला. अर्थातच सुरुवातीला आम्हाला भूताचा संशय आला नव्हता. के हा आता वयोमानानं विसराळू होत चाललाय का काय असं मला त्यावेळी वाटायला लागलं होतं. व्हायचं असं की पुष्कळदा रात्री मला असह्य उकाड्यानं जाग यायची. उठून बघावं तर झोपायच्या खोलीच्या सगळ्या खिडक्या अगदी गच्च लावलेल्या दिसायच्या. केव्हा केव्हा रात्रीमध्ये जागा होऊन बघावं तर घरातले दिवे आपले झगझग पेटत असलेले आणि घराचं पुढचं दार सताड उघडं असलेलं आढळून यायचं. हे बघितल्यावर मी चिडत असे आणि केवर ओरडत असे की पुढचं दार कसं उघडं टाकतोस तू, सगळे दिवे कशाला पेटत ठेवतोस, असं म्हणून मी त्याला फैलावर घेत असे. उलट मीच असं काहीतरी करते असं वाटून तो माझ्यावर रागवत असे. के विसरभोळा नाही
आणि मी निष्काळजी नाही. अशी आमची एकमेकांविषयी खात्री पटल्यावर आम्हाला चोराच्या वावराचा संशय आला. मग घराच्या आवाराभोवती आम्ही एक उंच भक्कम कुंपण बांधून काढलं. आता बाहेरून कोणी आवारात प्रवेश करेल ही शक्यताच उरली नव्हती. तरी देखील दारं मध्येच केव्हा तरी फटाफटा उघडायची, खिडक्या आपोआप बंद व्हायच्या किंवा उघडून राहायच्या, हे असले प्रकार अधूनमधून चालू होते. आम्ही भूगर्भ तज्ज्ञाची गाठ घेतली. घराच्या पायाखाली काही भूमिदोष आहे का, खालची भूमी किंचित सरकून असे काही प्रकार घडत आहेत का, याचाही आम्ही शोध घेतला. पण तसं काहीच नसल्याचं आम्हाला समजलं. घराच्या पूर्वीच्या मालकाला आम्ही भेटलो, पण आपण त्या घरात असताना असे कुठलेही प्रकार घडत नव्हते हे त्याने निक्षून सांगितलं. 1965 सालच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्हाला भूताचा संशय आलेला नव्हता. त्या महिन्यात विस्कॉन्सिनची सफर करून आम्ही घरी परतलो तेव्हा मात्र एक विलक्षण प्रकार घडला. आम्ही या सफरीत अनेक चित्रविचित्र चीजा खरेदी केल्या होत्या. परत आल्यानंतर त्या सगळ्या वस्तू मोठ्या काळजीपूर्वक उचलून आम्ही आत आणल्या. त्यातलं काचेचं सामान आम्ही जेवण घरातल्या टेबलावर नीट ठेवलं होतं. या काच सामानात भिंतीला लावायचा एक रॉकेलचा सुरेख दिवा होता. या सगळ्या वस्तू मोठ्या कौतुकानं न्याहाळत आम्ही टेबलपासून थोड्या अंतरावर उभे राहिलो होतो. इतक्यात ताडकन काच फुटल्याचा आवाज आमच्या कानावर आला. आम्ही चमकून बघायला लागलो. टेबलाजवळ जाऊन बघतो तर रॉकेलचा सुंदर दिवा तडकून फुटला होता. हे कसं काय घडलं? आम्ही नाना प्रकारच्या कल्पना लढवल्या. बाहेरून काच सामान आणून घरातल्या टेबलावर ठेवलं तेव्हा आतल्या बाहेरच्या तापमानात जो फरक पडला त्यामुळे काच फुटली असेल. पण मग ही एवढी एकच काच कशी काय फुटली? इतर काच सामान जशाचं तसं कसं काय राहिलं? या शंकेला आमच्यापेक्षाही उत्तरच नव्हतं ना. आणि मग घरात एक एक विलक्षण घटना घडायला लागल्या. मी एकदा न्हाणी घरात गेले आणि तिथलं दृश्य बघून थक्कच झाले. घरामधले सगळे उंची उंची टॉवेल न्हाणी घराच्या सबंध जमिनीवर नीट पसरून ठेवलेले होते. स्वयंपाकघरातल्या फ्रीजमध्ये ठेवलेले गोडधोडाचे पदार्थ अनेक वेळा अदृश्य व्हायला लागले. घणघणीत टोले देणारं एक जुनं मोठं घड्याळ आमच्या घरी भिंतीवर लावलं होतं. अनेक वेळा रात्री या घड्याळाचे टोले पडायचे, ते अगदी बारीक चिरक्या आवाजात, जणू काही त्याला कधी अजिबात किल्लीच दिली नव्हती अशा थाटात. स्वयंपाकघरात एक संपूर्ण काचेची शोभिवंत परडी होती. दुसऱ्या दिवशी काहीही कारण नसताना ती परडी तडकली आणि तिचा अक्षरशः चोरा झाला. मुलं कधी घरी आली म्हणजे आम्ही या घटना त्यांच्याकडे बोलून दाखवत असू, पण ती थट्टेनं म्हणत, दुसरं काही नाही, तुम्ही हा करमणुकीचा नवीन प्रकार चालू केला आहे एकमेकांना सतावण्यासाठी. आणि खरोखर कित्येक दिवसांपर्यंत के आणि मी एकमेकांचा संशयच घेत राहिलो. परंतु हॅलोवीनच्या सणाच्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला आमचा परस्परांविषयीचा संशय फेटला आणि घरात कुठलं तरी लोकविलक्षण अस्तित्व नांदायला लागलं आहे अशी माझी खात्री पटली. त्या दिवशी आम्ही अनेक मुलांना आमच्याकडे फराळाला बोलावलं होतं. सगळी मुलं जमली होती. पार्टी रंगात आली होती. इतक्यात दिवाणखान्याचं दार एकदम सताड उघडलं आणि लगेच आपोआप बंदही झालं. सगळी मुलं चमकून एकमेकांकडे बघायला लागली. मीही चकित होऊन गेले. मला वाटलं हा केचा काहीतरी खेळ असावा. इलेक्ट्रॉनिक्सचं कसलं तरी तंत्र वापरून त्यांनी ही गंमत केलेली असावी. मला न सांगता असा काहीतरी चमत्कार करून मला थक्क करण्याचा त्याचा हेतू असावा. हे स्पष्टीकरण देऊन मी जराशी स्वस्थ झाले. तोच जमलेल्या मुलातला एकजण ओरडला, स्टँड बाय, ते बघा ते बघा. तो मुलगा पाहुण्यांच्या खोलीकडे बोर्ड दाखवत होता. मी तिकडे वळून बघितलं. खोलीचं दार बंद होतं, पण दाराखालनं खडूच्या कांडीसारखी दिसणारी एक वस्तू घरंगळत दाराबाहेर येऊन दिसत होती आणि लगेच ती परत तशीच दाराखालनं आत जात होती, दिसेनाशी होत होती. ती कांडी दाराबाहेर आली की ती लगेच पकडावी म्हणून मुलांनी खूप प्रयत्न केला, पण ती कांडी कोणाच्याही हाताला लागली नाही. थोडा वेळ हा प्रकार चालल्यावर मी पुढे येऊन दार उघडलं. खोलीत न्याहाळून बघितलं. आत कोणीही नव्हतं आणि ती खडूची कांडी नाहीशी झालेली होती. पार्टीला आलेल्या मुलीपैकी एक मुलगी मौल्यवान बांगडी हातात घालून आली होती. बांगडी किंचित सैल होती. ती हातातून पडून हरवू नये म्हणून मी ती तिच्याकडनं घेतली आणि एका उंच शेल्फवर नीट जपून ठेवून दिली. मुलं घरी जायला निघाली तेव्हा ती बांगडी जागच्या जागी अदृश्य झालेली होती. मागे पुढे कुठेतरी पडली असेल म्हणून मी ती शोधली, पण बांगडीचा पत्ता काही लागला नाही.
ती मुलगी बिचारी हिरमुसलं तोंड करून निघून गेली. त्यानंतर 3 दिवसांनी ती बांगडी आम्हाला मिळाली. कोचावरच्या एका गिरदीखाली ठेवलेली होती. त्या 2-3 दिवसात ती गिरदी कितीतरी वेळा उचलून इकडची तिकडे केली होती, पण त्यावेळी कधीही ती बांगडी तिथे आढळलेली नव्हती. कोणीतरी अदृश्य व्यक्ती घरात वावरायला लागली आहे अशी माझी खात्री पटली आणि तेव्हापासून त्या भूताच्या कृत्यांची मी दिवसवार नोंद ठेवायला लागले. या नोंदीमध्ये आत्तापर्यंत सुमारे 100 प्रकार तारीख वारानं नमूद झालेले आहेत. त्या भूताचा खोडकरपणा हळूहळू वाढत चालला आहे आणि त्याचा उपद्रव अधिकाधिक तापदायक स्वरूप धारण करायला लागला आहे. माझी अभ्यासिका ही आमची रणभूमी बनली आहे. मी लिहायला बसले की लगेच तो आपल्या त्रासदायक खोड्यांचे चाळे चालू करतो. माझ्या मुलीचा म्हणजे जॅनिसचा आमच्या घरातल्या भूतावर मुळीच विश्वास नव्हता. एक दिवशी ती माझ्याकडे आलेली असताना आम्ही दोघी माझ्या अभ्यासिकेत रात्री 10 वाजता बोलत बसलो होतो. मला एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. मी जॅनिसला म्हटलं, तू ऐकलंस का आवाज? तिने थंडपणे विचारलं, कसला आवाज? अगं आत्ता एक खर्रा आवाज झाला, तू ऐकला नाहीस का? नाही गं, मी नाही ऐकला कसला आवाज. ती हे म्हणतीये इतक्यात खोलीच्या खिडकीबाहेरून चाबूक फडकावल्यासारखे साटा आवाज एकामागून एक कानावर यायला लागले. मी जॅनिसला पुन्हा विचारलं तर ती म्हणाली, आई तुला उगाच भास होत आहे कसला तरी. आपल्या खिडकीबाहेर कोण आवाज काढणार? शेजारच्या आवारात कुणीतरी मुलगा खेळत बिळत असेल ग चाबूक घेऊन. मी म्हणाले, आत्ता रात्री 10 वाजून गेल्यानंतर? परत एकदम फटाफटा आवाज झाला. मग किर्र असा ध्वनी उमटला. जेनिस म्हणाली, शेजारचे लोक दारं खिडक्या लावून घेत असतील, उगाच पाराचा कावळा करतीयस. ती इतक्या आत्मविश्वासानं बोलत होती की मी निष्कारण भयशंकेनं भलभलते संशय घेते असं माझं मला सुद्धा वाटलं. पण काय असेल ते असो, लिहिण्यासाठी अभ्यासिकेत मी पाऊल टाकलं की तिथे कोणीतरी वावरतंय. त्याला माझं तिथे येणं आवडलेलं नाही असं मला तात्काळ जाणवत असे. ती माझी अभ्यासिका नसून दुसऱ्या कोणाच्या तरी हद्दीत मी अतिक्रमण करतीये अशी तीव्र भावना माझ्या मनात निर्माण होत असे. मी लिहायला बसले म्हणजे आदळआपट केल्यासारखे नाना प्रकारचे आवाज सुरू होत. बाहेरच्या दिवाणखान्यात दाण पावलं वाजायला लागत. मग अशावेळी लेखनावर चित्त एकाग्र करणं मला अगदी अशक्य होऊन जाईल. या उपद्रवाला कंटाळून मी एकदा अभ्यासिकेत लिहायला बसायच्या ऐवजी भोजनघरात जाऊन बसले. पण तिथे बसून लिहिणं मोठं त्रासदायक होतं. सगळं लेखन साहित्य तिथे नेऊन ठेवावं लागे. एखादा संदर्भ हवा असेल तर तो पाहण्यासाठी आवश्यक तो ग्रंथ किंवा कागद आणण्याकरता वारंवार उठावं लागत असे. त्यामुळे हवं तसं निवांत लेखन करणं कठीण व्हायला लागलं. तेव्हा मग मी उठले, मनाशी निर्धारानं म्हणाले, ती खोली झपाटलेली नाही, मी त्या खोलीत बसणार, माझं लिखाण करणार. असं म्हणून मी अभ्यासिकेत पाऊल टाकलं. मात्र माझ्या टेबलावरचे सगळे कागद एकदम उडाले आणि सगळ्या खोलीभर इतस्ततः विखरून पडले. मी कागद गोळा केले, परत टेबलावर ठेवले आणि ते उडू नयेत म्हणून त्यांच्यावर मोठं जड दडपण ठेवलं. एक कागद मी जवळ ओढला, लिहायला लागले. थोड्या वेळानं एक संदर्भ बघण्यासाठी मी एक ग्रंथ उघडला. मला 2 ग्रंथातनं जोडीनं संदर्भ बघायचे होते म्हणून मी दुसरा एक ग्रंथ उघडून ठेवला. पण तो दुसरा उघडते तर पहिला ग्रंथ फाटकन आपोआप बंद झाला. मी तो पुन्हा उचलला, हवा असलेल्या पृष्ठावर उघडला. तसा तो उघडा. मी बाजूला ठेवते तर दुसरा ग्रंथ धापकन आपोआप मिटला. आता मात्र माझी भीती पार नाहीशी झाली. माझं मन संतापानं भरून गेलं. कसं लिहून देत नाही मला ना तेच बघते. असं म्हणून मी दोन्ही हातांनी दोन्ही पुस्तकं उघडून डावा हात त्यांच्यावर दाबून धरला आणि संदर्भ बघत उजव्या हातानं लिहायला लागले. 1 मिनिटभर मी लिहिला असेन नसेन इतक्यात माझा उजवा दंड चिमटीत धरल्यासारखा ओढला जातोय असं मला भासलं. मी दंडाकडे वळून बघितलं आणि माझं अंतःकरण हादरलं. माझ्या दंडावर कसली तरी लिबलिबीत वस्तू चढली होती आणि ती अधिकाधिक घट्ट बनत चालली होती. ती तशी घट्ट होत असताना माझा दंड चिमटीनं ओढल्यासारखी त्याला रग लागली होती. मी ती वस्तू हात हलवून झटकून टाकायचा प्रयत्न केला, पण ती दंडावर चांगलीच चिकटली होती. ती काही केल्या खाली पडेना. मग मी नळाकडे गेले, माझा हात नीट धुतला, पुसला आणि ती वस्तू दंडावरनं धुवून काढली. ती वस्तू धुवून निघाली, पण तिच्याबरोबर माझ्या दंडावरची थोडीशी चामडी सोलून निघाली. तिथून रक्त नाही ओघळलं, पण त्या जागेवर जी दुःख निर्माण झाली होती ना ती बरी व्हायला 1 आठवडा लागला.
त्याच रात्री के एकाएकी दचकून झोपेतनं उठला आणि बिछाण्यावरनं ताडकन खाली उतरून चादर उलटी पालटी करून झटकायला लागला. मी जागी झाले, घाबरून म्हणले, काय झालं रे? तर म्हटला, माझ्या मांडीला काहीतरी चावलं. असं म्हणून त्यांनी मला मांडी उघडी करून दाखवली. गुडघ्यापासून थोड्या वरच्या भागावर एक मोठा थोरला वर्तुळाकार वळ उठला होता. हा भूताचा उपद्रवी चाळा आहे हे मान्य करायला केची तयारी नव्हती. सकाळी उठून बघितलं तेव्हा तो वळ आणि तिथली वेदना साप नाहीशी झाली होती. पण पुन्हा दुसऱ्या रात्री अगदी तसाच प्रकार घडून आला. तेव्हा मात्र चिचे हे भूतभीत काही नव्हे असं केला निश्चयपूर्वक म्हणता येईना. हा प्रकार घडल्यानंतर थोड्या दिवसांनी आमचा जावई एकदा आमच्याकडे आलेला असताना आमच्या घरात सुरू असलेल्या रहस्यमय उपद्रवांची गोष्ट साहजिक निघाली. तो हसला आणि म्हणाला, हे बघा, तुम्ही दोघंही जाणती माणसं आहात. काहीतरी नसते भ्रम तुम्ही डोक्यात भरवून घेऊ नका. तुमच्या इथे घडणाऱ्या सगळ्या प्रकारांमागे कोणतं तरी तर्कशुद्ध भौतिक स्पष्टीकरण असलंच पाहिजे, ते शोधून काढायचा प्रयत्न करा. हे शब्द बोलत असताना त्याच्या पायाच्या घोट्याला काहीतरी चावल्यासारखं त्याला वाटलं. त्यांनी मोजे काढून ठेवले होते. ज्या जागी त्याला चावल्याचा भास झाला होता त्या भागावरनं त्यांनी जोरानं हात चोळून फिरवला. त्याच्या हातात काहीतरी आलं. हात वर उचलून बघतो तर काय, त्याच्या हातात घोट्यावरची 1/2 इंच रुंद आणि 1.5 इंच लांब इतकी चामडी सोलून निघून आली होती. त्या जागी थेंबभरसुद्धा रक्त निघालं नव्हतं. त्याला वेदना होत नव्हत्या, पण मागाहून तिथे पडलेला व्रण बरा व्हायला बरेच दिवस लागले. तरीही याचं कोणतं तरी भौतिक स्पष्टीकरण असलंच पाहिजे हे म्हणणं मात्र त्याने काही सोडून दिलं नाही. एक दिवशी सकाळी माझ्या टेबलावर जॉन डॉनचं एक पुस्तक उघडून ठेवलेलं मला आढळलं. हे पुस्तक वास्तविक बाजूच्या कपाटात असायचं. ते इथे का उघडून ठेवलं आहे म्हणून मी बघायला लागले तर उघडलेल्या पानावर एकांत हा लेख सुरू झाला होता. मी तो वाचला. माझी मनस्थिती त्या लेखामध्ये अगदी बरोबर वर्णन केलेली होती. मला लिहिण्यासाठी एकांत हवा होता, पण घरात चालू झालेल्या उपद्रवामुळे मला तो लाभत नव्हता. एकांताची आस असताना तो उपलब्ध होत नसला तर मनाची काय अवस्था होते हे त्या लेखात उत्तम रीतीने सांगितलेलं होतं. मला वाटलं की माझ्या सध्याच्या स्थितीमुळे करुणा उत्पन्न होऊन केने ते पुस्तक त्या पृष्ठावर उघडून मुकाट्यानं माझ्या टेबलावर आणून ठेवलेलं असावं. संध्याकाळी तो घरी आल्यावर मी त्याबद्दल कृतज्ञ कौतुकानं त्याच्याशी बोलायला लागले. त्याच्यावर तो म्हणला, कसलं पुस्तक, मला काय माहिती नाही. मी आश्चर्याने म्हणाले, अरे म्हणजे काय? ते डॉनचं पुस्तक तू एकांत या लेखावर उघडून माझ्या टेबलवर ठेवलं होतंस ना? तर तो मान हलवून म्हणाला, नाही बुवा, मी आज कुठल्याही पुस्तकाला हात लावलेला नाही. म्हणजे हे भलतंच नवल होतं. पुस्तकाचं कपाट माझ्या टेबलापासून 8 फूट अंतरावर होतं. तिथून ते पुस्तक माझ्या मनस्थितीचं अचूक वर्णन करणाऱ्या लेखावर उघडून माझ्या टेबलवर कसं काय येऊन पडलं? 1965च्या डिसेंबरमध्ये एका रात्री आम्ही दोघं दचकून जागे झालो. आमच्या खाटेखालून विलक्षण भयप्रद घरघर आवाज येत होता. के मला म्हणाला, तू गप्प पडून राहा, मी बघतो काय. तो बिछाण्यावरनं उठला, विजेरी आणायला गेला. मला त्या घरघरीची खूप भीती वाटत होती. मी निश्चित पडून राहिले. काळोख होता, तोवर आवाज सारखा चालू होता. पण केनं खाटेखाली विजेरीचा झगझगीत प्रकाश टाकताच आवाज अचानक बंद झाला. खाटेखाली कुणीही किंवा काहीही नव्हतं. ते भूत कमी अधिक उपद्रव देत असलं तरी त्यांनी आत्तापर्यंत कोणाला भयकारी इजा कधी केली नव्हती. त्यामुळे देवावर भर टाकून त्याचे चाळे आम्ही सहन करत होतो. 1966च्या उन्हाळ्यात थोडे अधिक भयानक प्रकार सुरू झाले. एक दिवशी मी पुस्तक वाचत बसले होते. माझ्या दंडावरनं काहीतरी ठिबकतंय असा मला भास झाला. मी चमकून बघते तर रक्त. माझ्या दंडावर, हातावर रक्ताचे थेंब जमले होते, ते ठिबकत होते. मी घाईघाईनं उठून ते रक्त धुवून टाकलं. पण चमत्कारिक गोष्ट अशी की ते माझं रक्त नव्हतं. मग ते आलं कुठून आणि कसं? काही दिवसांच्या अवधीत हा प्रकार आणखीन 2 वेळा झाला. पहिल्यांदा रक्त दिसलं तेव्हा मी पुस्तक वाचत होते. दुसऱ्यांदा असाच प्रकार घडला तेव्हा मी टेलिफोनवरनं बोलत होते. तिसऱ्यांदा तर केलाच ते पहिल्यांदा दिसलं. आम्ही जेवायला बसलो होतो. तो सहज माझ्याकडे बघत असताना एकदम ओरडला, अगं बापरे, अगं रक्ताचा शिडकावा कुठून झाला तुझ्या अंगावर? माझ्या रक्ताळलेल्या हातांची गोष्ट प्रथमतः आम्ही थट्टेवारी घालवली, पण एक दिवस रात्री मी घाबरले. त्या दिवशी मी सकाळी बिछाण्यावरनं उठले, एकदम चमकले, डोळे विस्फारून बघायला लागले. झोपेत उशीवर जिथे माझं डोकं टेकलेलं होतं तेवढ्या भागात ती उशी रक्तानं भरली होती.
तसंच माझी मांडी गादीवर जिथे विसावलेली होती तेवढ्या जागेवर अंगाखालची चादर रक्तरंजित झाली होती. या खेपेला माझ्या अंगावर मात्र म्हणजे हातावर, डोक्यावर किंवा मांडीवर कुठेही रक्ताचा टिप्पूस नव्हता. पण ते बिछाण्यावर रक्ताचे ओघळ बघून माझ्या मनाचा तोल गेला आणि उन्माद झाल्यासारखी मी ओक्साबोक्षी रडायला लागले. केसुद्धा हादरला ते दृश्य बघून. पण प्रयासानं स्वतःचं भय लपवून त्यांनी माझी बराच वेळ समजूत घातली आणि मला हळूहळू थाऱ्यावर आणलं. आमची 4 वर्षांची नात आमच्याकडे येऊन काही दिवस राहिली. तिला मात्र ते पिशाच्य किंवा तो जो कोणी आहे तो दिसत होता. ती म्हणते की तो उंचीनं तिच्याहून लहान आहे, त्याचे केस लांब सडक आहेत, ते हिरवे आहेत, तो इतक्या वेगानं पळतो की तिला त्याच्याबरोबरीनं पळता येत नाही किंवा त्याच्या मागून जाऊन त्याला पकडता येत नाही. कोणी सांगावं ती म्हणते ते खरंसुद्धा असेल, पण मला काही तो हिरव्या केसाचा अवतार कधीही दिसला नाही. हां, पण त्याची एखादी जोडीदारीण असावी आणि तीही आमच्या घरात वावरत असावी. तिला मात्र आम्ही बघितलं आहे. 1966च्या फेब्रुवारी महिन्यात मी झोपायच्या खोलीत एका रात्री पुस्तक वाचत बसले होते. पुस्तकावर उशाकडच्या दिव्याचा प्रकाश पडला होता. बाकीच्या खोलीत अर्धवट अंधार. सहज वाचता वाचता पुस्तकावरनं मी दृष्टी वर केली. समोर बघितलं तर माझ्यासमोर बिछाण्यालगत एक सुस्वरूप मुलीची धूसर आकृती उभी होती. तिचे केस काळेभोर होते, चेहऱ्यावरची कांती तकतकीत गोरी होती. तिने अंगावरनं एक निळी पायघोळ शाल पांघरून घेतली होती. तिचे डोळे निळे होते आणि तिच्या दृष्टीत कमालीचं कारुण्य, दुःख भरून राहिलेलं दिसत होतं. मी चटकन उठून ताठ बसले. विस्फारलेल्या डोळ्याने तिच्याकडे बघत राहिले. हा भास तर नाही आहे ना, असं म्हणून मी डोळे मिटून घेतले. काही क्षण तशीच बसले. आता गेली असेल ती, असा विचार मनात येऊन मी थोड्या वेळानं डोळे उघडले, पण ती तिथेच होती. माझ्याकडे टक लावून उभी होती आणि जणू काही माझ्याकडून सहाय्याची याचना करत असल्यासारखी अतिशय आजिजीने माझ्याकडे बघत होती. मी पुस्तकाकडे दृष्टी वळवली आणि माझी सर्व इच्छाशक्ती एकवटून तू निघून जा, तू निघून जा असं मनोमन म्हणत राहिले. थोड्या वेळानं पुस्तक बाजूला करून बघितलं तर ती धुसर आकृती अदृश्य झाली होती. केला तो मुलगा एकदा दिसला. एक दिवशी संध्याकाळी तो दूरचित्रवाणीवरचा एक कार्यक्रम बघत असताना बाजूच्या दिव्याच्या टेबलाखाली काहीतरी हालचाल झाल्याचं त्याला जाणवलं. त्यांनी वळून बघितलं. त्या टेबलाच्या कडेवरनं एक खट्याळ चेहरा त्याच्याकडे हसत पाहत राहिला होता. आपल्याला हा कसला भास होतोय असं मनाशी म्हणत केनं दूरचित्रवाणीकडे दृष्टी वळवली. क्षणभराने त्यांनी पुन्हा त्या टेबलकडे हळूच नजर टाकली तर ती खट्याळ हासरी मुद्रा तिथेच त्याच्याकडे एकटक बघत होती. केनं त्या चेहऱ्याला स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. त्याबरोबर एकदम खसकन त्याच्या हातावर ढास मारण्याच्या आविर्भावात त्या आकृतीनं आपलं तोंड पुढे केलं. केनी पटकन हात मागे घेतला आणि त्या क्षणी तो चेहरा दिसेनासा झाला. एक दिवशी के एका उपकरणावर एक काचपात्र बसवत होता. हातातल्या हातात त्या काचपात्राला तडा गेलेला त्याला आढळला. तो तडा सुमारे इंचभर लांब होता. तरीही ते पात्र धुवून तसंच वापरायचं त्याने ठरवलं. अतिशय काळजीपूर्वक त्याने ते काचपात्र धुतलं. नंतर टॉवेलनं पुसून कोरडं केलं. केवढा तडा गेला हे बघण्याकरता त्यांनी ते काचपात्र नीट न्याहाळलं आणि काय आश्चर्य, त्या काचेवरचा तडा अदृश्य झाला होता. ते काचपात्र अगदी अभंग असलेलं दिसत होतं. दुसऱ्या एका वेळी के एका जुन्या रेडिओची दुरुस्ती करत होता. निरनिराळे भाग सोडून सुट्टे करताना त्यांनी 8 स्क्रू काढून एका झाकणात ठेवले. ते स्क्रू परत बसवायच्या वेळी त्यांनी झाकण घेतलं तर त्यात फक्त 7च स्क्रू. त्यांनी इकडे तिकडे शोधलं. हा शोध उगाच होता, कारण 8 स्क्रू मोजून आपण त्या झाकणात नीट ठेवलेत हे त्याला स्पष्ट आठवत होतं. शेवटी ते 7च स्क्रू त्यांनी स्वच्छ करण्यासाठी एका सोल्युशनमध्ये टाकले. नंतर त्या सोल्युशनमधनं त्याने ते स्क्रू पुन्हा बाहेर काढले आणि त्यावेळी सगळेच्या सगळे म्हणजे 8 स्क्रू त्याच्या हातात जमलेले होते. एक स्क्रू गेला होता कुठे आणि कसा, आणि तो त्या सोल्युशनमध्ये शिरला केव्हा. या घटना 1966च्या मार्च महिन्यात घडल्या. त्याच्या जरा आधी या खोडकर भूतानं एक नवीन चाळा चालू केला. आम्ही दोघेही धूम्रपान करत नाही, घरी कधी दारू पित नाही. एका रात्री आम्ही बाहेरनं येऊन घरात शिरलो, मात्र सबंध घरभर दारूचा उग्र दर्प कोंडून राहिला होता. आम्ही सगळ्या खोल्यातनं फिरलो. सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या. दारूची बाटली कुठेही दिसत नव्हती. तेव्हा मग आमच्या ध्यानात आलं की ह्या आमच्या उपद्रवी पाहुण्याचा हा नवीन प्रताप असावा. दुसऱ्या एका वेळी कसले तरी अत्तराचा वास सबंध घरात कितीतरी वेळ दरवळून राहिला होता. एका पहाटे आम्ही अचानक आपोआप जागे झालो. घड्याळाचा अलार्म लावून ठेवला होता, पण तो वाजायला अजून बराच अवकाश होता.
आम्हाला जाग आली होती ती कांद्याच्या उग्र दर्पानं. श्वास घुसमटून टाकण्यासारखा कांद्याचा वास जिकडे तिकडे भरून राहिला होता. आम्ही उठून खिडक्या दारं उघडली. बाहेर तोंड काढलं ना की पहाटेची स्वच्छ शीतल वायू लहर जाणवायची. डोकं आत घेऊन खोलीत वळलो की कांद्याच्या कोंदटलेल्या वासानं ओकारी येऊ लागायची. आमच्या घरी एक जुनं घड्याळ आहे. त्याला 400 दिवसातून एकदा किल्ली द्यायला लागते. हे घड्याळ अलीकडे बिघडलं होतं. ते मागे तरी असायचं किंवा पुढे तरी जायचं. कित्येक दिवस ते तसंच चाललं होतं. शेवटी मी एकदा धमकी दिली केला की हे घड्याळ नीट लाव, तू ते लावणार नसशील तर मीच केव्हा तरी ते उलगडीन दुरुस्त करीन. माझ्या ह्या उद्गारांचा योग्य तो परिणाम झाला. मला कुठल्याही यंत्रातलं काही कळत नाही. मी घड्याळ दुरुस्त करायला घेतलं तर ते कायमचं निकामी होणार हे केला माहिती होतं. के म्हणाला, तू त्याच्या वाटेला जाऊ नको, मी आत्ताच्या आत्ता नीट करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी के कामावर निघून गेला. रात्री तो ते घड्याळ घेऊन बसलेलं मी बघितलं होतं. तो गेल्यावर मी घड्याळाकडे गेले, बघते तर घड्याळ बंद. त्याचे 4ही सोनेरी लंबक स्तब्ध होते आणि ते 5:30 वाजले आहेत असं दाखवत होते. आत्ता झाले होते 7:30. रागारागानं मी त्या लंबकांना एक जोराचा धक्का दिला. लंबक हालायला लागले, पण घड्याळातली वेळ नीट लावायची तसदी मी काही घेतली नाही. संध्याकाळी के घरी आल्यावर त्याला चांगलं फाईलावर घ्यायचं असं ठरवून मी तरातरा तिथनं निघून गेले. संध्याकाळी के आल्याबरोबर भोजनघरात गेला. तिथं घड्याळ ठेवलं होतं. तो मोठ्यानं मला हाका मारायला लागला. म्हणाला, बघितलंस घड्याळ आज दिवसभर बरोबर चाललं आहे, फक्त 1 मिनिट मागे आहे. मी तिथे जाऊन म्हणाले, घड्याळ बरोबर आहे? ते कसं काय? दुरुस्त न करता ते बरोबर होईल कसं? के म्हणाला, अगं म्हणजे काय, मी रात्रीच नीट केलं ते. सकाळी बाहेर जाताना मी ते बरोबर लावलं होतं. 7 वाजता माझं मनगटी घड्याळ बघून मी हे घड्याळ बरोबर 7वर आणून ठेवलं होतं. मी म्हणाले, अरे असं कसं होईल? 7:30 वाजता मी बघितलं तेव्हा घड्याळात 5:30 वाजले होते. 2 तास मागे होतं ते. मी रागानं त्यातल्या लंबकांना फक्त धक्का दिला होता, पण काटे फिरवले नव्हते. के आश्चर्यचकित झाला आणि ओरडला. म्हणला, काय म्हणतेस? म्हणजे ह्या घड्याळानं आपणहून 2 तास भरून काढले आणि ते वेळेवर चालायला लागलं काय? आमच्या घरात तो अदृश्य पाहुणा वावरत असल्याचं आम्हाला ठाऊक नसताना तर त्या घड्याळावरनं केचं आणि माझं त्या दिवशी भांडण जुंपलं असतं. ही बनवाबनवी आहे असा आम्ही एकमेकांवर आरोप केला असता, पण हा त्या भूताचा प्रताप आहे हे आता आम्हा दोघांनाही कळून चुकलेलं होतं. आमच्या घरात असे नाना प्रकारचे अघटित प्रसंग घडत आहेत. त्याचं कुठलंही बुद्धिग्राह्य स्पष्टीकरण मला देता येत नाही आहे. आमच्या पाहुण्याच्या हालचाली हळूहळू वाढत्या प्रमाणावर चालू आहेत. त्याच्या अस्तित्वाची साक्ष अनेक लोकांना पटली आहे. त्या भूताचा संचार नाहीसा व्हावा म्हणून आमच्या आप्तेष्टांनी अनेक मार्ग आम्हाला सुचवले. एखाद्या धर्मोपदेशकाला बोलवून त्याच्याकरवी मंत्रतंत्राने या भूताला घरातून काढून लावा असं अनेकांनी आम्हाला सांगितलं. पण आमची देवावर पुरती निष्ठा आहे. हे कोणी भूत असेल तर तेही देवानंच निर्माण केलं आहे ना. त्याच्याकडून होणारा उपद्रव देवाच्या कृपेमुळे आम्ही सहन करू शकतोय ना. बरं, तो उपद्रव आजपर्यंत तरी फारसा धोका निर्माण करणारा किंवा मोठी इजा करणारा ठरलेला नाही आहे. उलटपक्षी या भूताच्या संचारानं आमच्या घरात काही एक वेगळी मनोवेधक परिस्थिती निर्माण केली आहे. आमच्या सामान्य जीवनात काही विशेष आगळेपण येऊन राहिलं आहे. मग वावरे नका ते भूत आमच्या घरात. देवाच्या इच्छेनं ते आलं आहे. भविष्यात काय होईल ते देवाला माहिती. श्रोते हो, ही होती द पाम खांबेट यांची एक विलक्षण सत्यकथा, खोडकर भूत. कथा आवडली असेल लाईक करा, व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह. पुन्हा तोपर्यंत नमस्कार मित्रो.